इराण. त्यातही जास्त महत्वाचा देश जर कोणता असेल तर तो आहे इराण. का बरं इराण महत्वाचा? कारण हे जे सगळा संघर्ष चाललेला आहे, या सगळ्या संघर्षाचा केंद्रबिंदू हा कोणता देश आहे? इराण. आता इराण हा देश आपण पहिल्यापासून पाहणार आहोत की इराण नक्की काय आहे, बरोबर. 1951-53 मध्ये इराणमध्ये काय झालं, 1953 ला काय झालं, आणि 1979 साली काय झालं, आणि 1979 नंतर 2026 साली काय झालं, या सर्व घडामोडी आपल्याला सर्वप्रथम पाहायच्या आहेत, बरोबर. तर सुरुवातीला आता एक गोष्ट लक्षात घ्या. हा जो इराण देश आहे, या इराण देशामध्ये सर्वाधिक साठे कशाचे असतील तर ते ऑइलचे साठे आहेत, बरोबर. पण मी इथं काय लिहिलेलं आहे की या ऑइलच्या साठ्यांची जी मालकी आहे ही कुणाकडे होती? ब्रिटिश कंपन्यांची होती, बरोबर की नाही. म्हणजे अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुद्धा आपण विचार केला तरी इराण हा देश होता, इराणमध्ये बऱ्यापैकी तेलाचे साठे होते, बऱ्यापैकी ऑइलचे साठे होते, परंतु त्याच्यावर अधिकार मात्र ब्रिटिश कंपन्यांचा होता, इराणचा अधिकार नव्हता. आणि त्याच्यामुळे असं व्हायचं की ह्या ब्रिटिश कंपन्या त्या ऑइलच्या जीवावर पैसा कमवून प्रचंड श्रीमंत झाल्या, परंतु त्या पैशाचा उपभोग इराणला काय घेता येत नव्हता. आणि म्हणूनच इराणच्या स्वाभिमानासाठी, इराणच्या हक्कासाठी एका नेत्याचा उदय झाला. त्या नेत्याचं नाव आहे मोहम्मद मोसादेक. मग हा जो मोहम्मद मोसादेक आहे 1951 साली तो इराणचा पंतप्रधान झाला. आणि त्याच्याकडे ज्यावेळेस चार्ज आला मोहम्मद मोसादेककडे, यांनी आल्या पहिल्यांदा काय केलं असेल तर त्यांनी काय केलं, खनिज तेलाचं राष्ट्रीयकरण केलं. आणि खनिज तेलाचं राष्ट्रीयकरण केल्यानंतर इराणमध्ये असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या खनिज तेल जे आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या खनिज तेलाची मालकी ही ब्रिटिश कंपन्यांकडे राहिली नाही, आणि ती मालकी कोणाकडे आली? आपोआप इराण या देशाकडे आली. आणि म्हणून हा जो मोहम्मद मोसादेक आहे हा इराणमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाला की इराणच्या लोकांसाठी लढणारा, इराणला आर्थिक प्रगतीपथावर नेणारा जर कोणता नेता असेल तर तो कोण होता? मोहम्मद मोसादेक. आणि हळूहळू हळूहळू त्याची इराणच्या जनमानसामध्ये प्रसिद्धी काय होत गेली? वाढत गेली. कारण हा जो ऑइलचा साठा होता आधी कुणाकडे होता? ब्रिटिश कंपन्यांकडे, बरोबर. परंतु तोच ऑइलचा साठा आता आला कुणाकडे? इराणकडे आला. ते आणण्याचं काम कोणी केलं? मोहम्मद मोसादेकने केलं. आणि याच्यामुळे ब्रिटिश कंपन्यांमध्ये प्रचंड याच्याबद्दल काय पसरला? राग पसरला. कोणाबद्दल? मोहम्मद मोसादेक बद्दल. आणि मोहम्मद मोसादेक बद्दल प्रचंड प्रमाणात द्वेष पसरल्यामुळे ब्रिटनने काय केलं? अमेरिकेची मदत घेतली. आणि अमेरिकेची मदत घेऊन याला सत्तेवरून दूर करण्यासाठी प्रयत्न केले. आणि याचाच भाग म्हणून 1953 साली, वर्ष खूप महत्वाचं आहे, 1953 साली याची सत्ता उलथवून टाकण्यास अमेरिकेला आणि ब्रिटनला यश आलं. आणि तिथं नवीन राष्ट्रप्रमुख आला, त्याचं नाव आहे मोहम्मद रजा शाह पहिलवी, बरोबर. म्हणजे पहिलवीची सत्ता इराणमध्ये कुठल्या वर्षी आली असेल तर ती आहे 1953. या पहिलवीला मदत करायला सर्वात पुढे जर कोण असेल तर तो देश होता अमेरिका. अमेरिकेनं बसवलेला माणूस म्हणजेच कोण होता? पहिलवी होता. मग हळूहळू हळूहळू अमेरिकेनं इराणच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. कारण अमेरिका म्हणजेच कोण होती? पहिलवी. आणि पहिलवी म्हणजेच कोण? अमेरिका. आणि म्हणून अमेरिका जसं जसं सांगेल तसं तसं पहिलवी काय करू लागला? वागू लागला. आता एंट्री होणारे या सगळ्या राजकारणामध्ये इस्रायलची, बरोबर. कारण इस्रायलला इराणने मान्यता दिलेली नव्हती. मुळामध्ये आपल्याला माहित असेल, आपल्याला पोलीस भरतीला पहिला प्रश्न हाच येईल, इस्रायल हा देश कुठल्या देशाचा भाग होता आणि नवीन तयार झाला? तर याचं उत्तर आपल्याला काय द्यायचं आहे? फिलिस्तीन, बरोबर. फिलिस्तीन किंवा पॅलेस्टाईन. पॅलेस्टाईन पासून वेगळा होऊन इस्रायल हा देश तयार केलेला होता. बरं, ज्या वेळेस पॅलेस्टाईन पासून इस्रायल हा देश वेगळा तयार केला त्यावेळेस इस्रायलला इराणने मान्यता दिलेली नव्हती. परंतु 1953 साली जसा पहिलवी सत्तेत आला तसा पहिलवीने पहिल्यांदा जर काय काम केलं असेल तर पहिलवीला बसवलं कोणी होतं? अमेरिकेनं. जर त्याला अमेरिकेनं बसवलं तर अमेरिकेने सांगितलं असेल की नाही, कारण युनोने तयार केलेला देश म्हणजे इस्रायल, युनो म्हणजेच कोण? अमेरिका, बरोबर. मग अमेरिकेनं इस्रायल हा देश तयार केलेला असेल तर पहिलवीला पहिल्यांदा अमेरिकेनं काय सांगितलं की आता तू इस्रायलला काय करून टाक? मान्यता देऊन टाक. मग पहिलवीने कोणतं काम केलं? इथून पुढे इस्रायल ह्या देशाला इराणकडून देखील मान्यता असेल. म्हणजे याच्या काळामध्ये इराण आणि इस्रायल यांचे संबंध
चांगले होते, बरोबर. आणि अमेरिकेचा मात्र इराणवरती प्रचंड दबाव होता. आणि हा जो पहलवी आहे हा प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारूनच करायचा. आणि याच्यामुळे इराणच्या लोकांमध्ये प्रचंड, आपण काय म्हणू शकतो, प्रचंड नाराजगी निर्माण झाली होती. की इराणच्या लोकांना असं वाटायचं की याने स्वतःच्या म्हणण्यानुसार वागलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक हित कोणतं डोक्यात ठेवलं पाहिजे, तर इराणचं ठेवायला पाहिजे. कारण हे जे सगळं राजकारण दिसते हे सगळं राजकारण सुरू कुठून होतं, ऑइल पासून सुरू होतं. आधी कोण होतं, ब्रिटिश कंपन्यांचं वर्चस्व होतं, बरोबर. कुठंतरी प्रयत्न कोणी केला, मोहम्मद मोसादेकने प्रयत्न केला, परंतु त्यालाही सत्तेतून दूर करून अमेरिकेला आणि ब्रिटनला यश आलं आणि सत्तेत कोण आलाय, मोहम्मद रजा शाह पहलवी. आणि पुन्हा ह्या पूर्ण ऑइलचा जो कंट्रोल आहे तो पूर्ण ऑइलचा कंट्रोल हा जर कोणत्या देशाकडे गेला असेल तर हा पूर्ण ऑइलचा कंट्रोल हा अमेरिका देशाकडे गेला, बरोबर. म्हणजे इथल्या ऑइलचं काय करायचं हे पूर्णपणे मोहम्मद रजा शाह पहलवी ठरवत नव्हता, ठरवत कोण होतं, अमेरिका ठरवत होतं. हा झाला इतिहास, बरोबर. बरं, असं जर होत असेल तर इराणच्या लोकांमध्ये प्रचंड नाराजगी होती. कारण इराणमध्ये दारिद्र्य होतं, बेरोजगारी होती. बरं, सरकार म्हणून सरकार काम करत नव्हतं. हा पूर्ण हस्तक्षेप करण्याचं काम कोण करत होतं, अमेरिका. म्हणजेच पहलवी विरोधात प्रचंड प्रमाणामध्ये इराणमध्ये नाराजगी निर्माण झाली. आणि नाराजगी निर्माण झाल्यामुळे इराणमध्ये हळूहळू याच्या विरोधात आवाज उठवण्याची सुरुवात झाली. आणि याचाच भाग म्हणून आपल्याला पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे वर्ष असणार आहे 1979. कारण ह्या 1979 या वर्षी इराणमध्ये जर काय झालं असेल तर ती इराणमध्ये काय झालेली आहे, इस्लामिक क्रांती. सगळ्यात महत्वाचं हे जे काय दिसत आहे तुम्हाला आता हे पटकन वहीमध्ये लिहून घ्यायचं. हे वनरक्षक भरतीसाठी सुद्धा इतिहासाच्या अँगलने पण प्रचंड महत्वाचं आहे. किंवा 1979 पासून पुढे मी जे काही सांगणार आहे हे आपल्याला येणाऱ्या आगामी मुंबई शहर पोलीस भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी, दारूबंदी पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. तसेच आता जून महिन्यामध्ये अग्निवीर आर्मी भरतीची लेखी परीक्षा देखील पार पडणार आहे. तर त्या लेखी परीक्षेसाठी सुद्धा इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण संघर्ष हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येकाने आता वही आणि पेन तर घेतलेलाच असेल, बरोबर. आता प्रत्येकाने हे सगळं लिहून घ्यायचं आहे. ओके, आता आपल्याला इथून पुढे जे शिकायचं आहे ते आपल्याला जे शिकायचं आहे ते 1979 साली नक्की काय झालं असेल. कारण 1979 साल हे इराणच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं होतं. आणि म्हणून इथं एक मोठा बदल झाला. ते वर्ष होतं 1979 की या वर्षी इराणमध्ये काय झालं तर इराणमध्ये झाली इस्लामिक क्रांती. येते लक्षात, ही जी इस्लामिक क्रांती आहे ही अत्यंत महत्वाची आहे. आणि इथं मात्र मग दोन बदल झाले. एक म्हणजे इराणमध्ये काय आला, एक सर्वोच्च नेता, बरोबर, सर्वोच्च नेता. आणि दुसरा असायचा इराणमध्ये राष्ट्रप्रमुख, बरोबर. म्हणजे संसद असेल, संसदेमध्ये कोण असेल, राष्ट्रप्रमुख असेल. परंतु सगळ्यात जास्त अधिकार जर या इराणमध्ये कुणाला दिले असतील तर तो होता सर्वोच्च नेता. सर्वोच्च नेत्याला इराणमध्ये प्रचंड अधिकार होते. हे सगळ्यात इराणमधलं पॉवरफुल पद आहे, बरोबर. आणि 1979 साली ही इस्लामिक क्रांती झाली. ही इस्लामिक क्रांती कुणाच्या विरोधात होती तर ही इस्लामिक क्रांती अमेरिकेच्या विरोधात होती. कारण इराणमधलं सगळं जे ऑइल आहे ते सगळं ऑइल लुटण्याचं काम कोण करत होता, अमेरिका करत होता, बरोबर. म्हणजे अमेरिका आणि त्यांनी बसवलेला माणूस आपण पाहिलं पहलवी, यांच्या विरोधात ही इस्लामिक क्रांती झाली. आणि यांनी आल्या पहिल्यांदा काय केलं तर पहिल्यांदा तिथे एक सर्वोच्च नेता आला असेल, बरोबर. त्या सर्वोच्च नेत्याने अमेरिकेला कडाडून विरोध केला आणि सांगितलं अमेरिकेने इथून पुढे इराणच्या राजकारणात हस्तक्षेप करायचा नाही. आमचं ऑइल आहे, आम्ही बघू आम्ही काय करायचंय ते. परंतु अमेरिकेने लक्ष द्यायचं का तर अमेरिकेने लक्ष द्यायचं नाही, बरोबर. दुसरी गोष्ट अमेरिकेने सांगितलं म्हणून पहलवीने काय केलं होतं, इस्रायलला मान्यता दिली होती, जो देश पॅलेस्टाईन पासून तयार झालेला आहे. इथं मात्र काय करण्यात आलं, इस्लामिक क्रांती झाल्यानंतर अमेरिकेला तर विरोध झालाच झाला, पण अमेरिकेसोबतच इस्रायलची देखील मान्यता इराणच्या जी
काही सर्वोच्च नेते आहेत त्या सर्वोच्च नेत्याने काय केली, रद्द केली. येते लक्षात. म्हणजेच आपल्याला इथे ही गोष्ट लक्षात घ्यायची की अमेरिकेचे आणि इराणचे जे मैत्रीपूर्ण संबंध होते ते कुठपर्यंत होते, तर ते होते 1979 पर्यंत, बरोबर. परंतु 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. आपल्याला पहिला प्रश्न हाच येईल की इस्लामिक क्रांती इराणमध्ये कोणत्या वर्षी झाली, 78, 79, 80, 81. त्यात काय निवडायचं आपल्याला, 1979, बरोबर आहे. मग त्याच्यात पुढे जाऊन आपल्याला काय पाहायचंय की ही जी इस्लामिक क्रांती झाली, या इस्लामिक क्रांतीनंतर इराणचा दुसरा टप्पा सुरू होतो. या दुसऱ्या टप्प्यामध्ये अमेरिका विरोध, इस्रायल विरुद्ध आणि त्याच सोबत इथलं जे ऑइल आहे या ऑइलचा पूर्णपणे निर्णय घेण्याचा अधिकार हा इराणने स्वतःजवळच ठेवला आणि अमेरिकेचा हस्तक्षेप जो आहे तो काय केला, पूर्णपणे बंद केला, बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, इथं आपल्याला एम्बसी ह्या शब्दाला मराठीत काय म्हणतात हा आपल्याला रविवारी आलेला प्रश्न आहे. मग एम्बसी या शब्दाला मराठीत राजदूतावास म्हणतात. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला रविवारी विचारलेला होता एक्झामला. आता जे पेपर झाले त्याच्यामध्ये पेपरला हा प्रश्न येऊन गेलेला आहे की एम्बसीला मराठीत काय म्हणतात, तर काय म्हणतात, राजदूतावास. मग इराणच्या लोकांनी काय केलं की इराणच्या लोकांनी अमेरिकेचं जे राजदूतावास होतं त्याच्यावरती हल्ला केला आणि हल्ला करून अमेरिकन नागरिकांना कैद केलं आणि जवळजवळ 444 दिवस या नागरिकांना सोडलंच नाही. कारण इराणची अट अशी होती की आमचा जो इथला पहलवी आहे, ज्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करून इस्लामिक क्रांती केली, तो पळून कुठे गेला होता, अमेरिकेला. आता या पहलवीला आधी आमच्या ताब्यात द्या, नंतरच आम्ही या राजदूतावासामधले जवळजवळ जे काही सगळे लोक असतील 444 दिवस ज्यांना कैद केलं होतं त्यांना आम्ही काय करू, सोडून देऊ. परंतु अमेरिकेनं पहलवीला सोडून दिलेलं नाही. इराणमध्ये पाठवलं का, नाही पाठवलं. म्हणजे पहलवी हा अमेरिकेतच मेला. मला वाटतं त्याला कॅन्सर झाला आणि तो अमेरिकेत मेला. म्हणजेच काय झालं की अमेरिकेने जर या पहलवीला इराणमध्ये पाठवलं असतं तर इराणच्या लोकांमध्ये प्रचंड नाराजगी होती, बरोबर. म्हणजे यदा कदाचित त्याला इराणच्या लोकांनी काय केलं असतं, मारून टाकलं असतं. आणि म्हणूनच अमेरिकेनं त्याला पाठवलेलं नाही. हा नंबर 2. मग आता त्या राजदूतावासावरती हल्ला केला, म्हणजे विचार करा, राजदूतावासावर हल्ला केला आणि म्हणून इथं काय विचारलंय, एम्बसीला मराठीमध्ये काय म्हणतात. येते लक्षात. म्हणजे प्रश्न कोणत्याही अँगलने परीक्षेला आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे महत्वाचा एक तर हा प्रश्न झाला FIMP, बरोबर. दुसरा प्रश्न हाच आहे की सरळ सरळ आपल्याला काय विचारतील, इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, त्या इस्लामिक क्रांतीचं वर्ष कोणतं, 1979. आणि याच्यानंतर आपल्याला हा जो सर्वोच्च नेता असणार आहे की नाही इराणचा, तो खूप महत्वाचा आहे. कारण इराणमध्ये 1989 साली एक सर्वोच्च नेता उदयास आला, ज्याला सर्वोच्च नेता म्हणून आपण मान्यता दिली. तर त्याचं नाव आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आहे अयातुल्ला अली खोमेनी. बरोबर की नाही. 28 फेब्रुवारीला यांचं निधन झालेलं. मग आपल्याला भरतीला हाच प्रश्न विचारतील, इराणचे सर्वोच्च नेते कोण होते. नंबर 1 उत्तर असेल अयातुल्ला अली खोमेनी. हे सर्वोच्च नेते कोणत्या वर्षी झाले, काय निवडायचे आपल्याला, 1989. आणि अमेरिकेने आणि इस्रायलने मिळून यांच्यावरती जो हल्ला केला त्यात त्यांचं निधन झालं. तर ती तारीख सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. तर ती जी तारीख आहे ती आहे 28 फेब्रुवारी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात घ्यायच्यात, बरोबर आहे. मग आता यांच्यावरती हल्ला करण्याचं कारण काय, बरोबर. अयातुल्ला अली खोमेनी 1989 मध्ये इराणमध्ये सर्वोच्च नेते झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी इराणचा जर इतिहास सगळा पाहिला तर हा जो सगळा इतिहास आहे तो एकाच गोष्टीच्या सेंट्रिक आहे. ती गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे ऑइल,
बरोबर. मग आपल्या देशाकडे कुणीही बघूच नाही याच्यासाठी अयातुल्ला अली खोमेनी जे आहेत यांनी एक 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 निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती. बरोबर आहे. आणि इस्रायल असेल, अमेरिका असेल, यांना डोळ्यात डोळे घालून जर उत्तर कोणता देणारा नेता नवीन तयार झाला असेल तर तो कोण होता? अयातुल्ला अली खोमेनी. आणि म्हणूनच अमेरिकेनं 28 फेब्रुवारीला काय केलं? अयातुल्ला अली खोमेनी यांच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. आपल्याला इथं तारीख फार महत्वाची आहे. एक तर 28 फेब्रुवारी. नंबर 2, कधी ते सर्वोच्च नेते झाले? 1989. बरोबर आहे. मग यांच्यावरती हल्ला करत असताना अमेरिकेनं, इस्रायलनं काय सांगितलं होतं की हे जे आहेत अली खोमेनी हे काय करत आहेत? अणुचाचण्या करत आहेत. आणि ह्या जर अणुचाचण्या केल्या तर हा धोका संपूर्ण जगाला आहे असं सांगितलं आणि असं सांगून यांच्यावरती हल्ला केला. कोणावरती हल्ला केला? अयातुल्ला अली खोमेनी. आता इथं अणुचाचण्या, जसं की आता मी सांगितलं की एम्बसीवरती हल्ला केला होता कधीतरी इतिहासामध्ये, म्हणून आत्ताच्या भरतीला आपल्याला प्रश्न काय विचारला? एम्बसीला मराठीत काय म्हणतात? अगदी त्याच पद्धतीनं अणुचाचणी हा जर शब्द येत असेल तर भारतात अणुचाचण्या झाल्या का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर हो, भारतात देखील अणुचाचण्या झालेल्या आहेत. मग भारतात जर अणुचाचण्या झालेल्या असतील, बरोबर, मग भारतात अणुचाचण्या किती वेळा झाल्या? तर 2 वेळा झाल्या. तर दोन्ही अणुचाचण्या आपल्याला महत्वाच्या आहेत. बरोबर. लगेच वहीमध्ये प्रत्येकाने दोन्ही अणुचाचण्या लिहून घ्यायच्या. एक आहे अणुचाचणी 1 आणि इकडं असेल अणुचाचणी 2. बरोबर आहे. मग पहिली अणुचाचणीचा जो कोड होता तो कोणता होता? आणि बुद्ध हसला. बरोबर. आणि दुसऱ्या अणुचाचणीचा जो कोड होता तो कोणता होता? शक्ती 98. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला तारीखही महत्वाची आहे. दुसरी अणुचाचणी 11 मेला झाली होती आणि पहिली जी अणुचाचणी आहे ती 18 मेला झाली होती. म्हणजे आपल्या भारतामध्ये दोन्ही ज्या अणुचाचण्या झालेल्या आहेत, सगळ्यात महत्वाचं, ह्या अणुचाचण्या कुठल्या चाललेल्या आहेत? भारतामध्ये किती झाल्या? 2. बरोबर. पहिलीचा कोड काय होता? आणि बुद्ध हसला. दुसरीचा काय होता? शक्ती 98. तारखा जर लक्षात घेतल्या तर मला वाटतं इथं 18 मे 1974 आणि इकडं 11 मे 1998. समजते? मला वाटतं इकडे इंदिरा गांधी पंतप्रधान असतील, इकडे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतील. आणि एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. आपल्याला प्रश्न येतो की राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा करतात? तर याचंही उत्तर काय आहे? 11 मे. आता आलं की लक्षात का 11 मे? कारण 11 मेला आपण 2 नंबरची अणुचाचणी घेतली होती, शक्ती 98. 11 मेला घेतली म्हणून इथं आपण साजरा काय करतोय? 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. ह्या स्लाइडवरती येणाऱ्या काळात पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, अग्निवीरची भरती असेल, प्रश्न येणार म्हणजे येणार, लक्षात घ्या. त्यामुळे इथं जे दिसतंय हे सगळं तुमचं पाठांतर असायला पाहिजे. पहिली अणुचाचणी कुठल्या पंचवार्षिक योजनेत झाली? जुना पोलीस भरतीचा प्रश्न आहे. म्हणजे इथपर्यंत आपलं पाठांतर किंवा अभ्यास असायला पाहिजे. बरोबर आहे. पहिल्या अणुचाचणीचा कोड लक्षात ठेवा, स्माइलिंग बुद्धा आणि बुद्ध हसला. आणि दुसऱ्याचा काय होता? शक्ती 98. हे लगेच वहीमध्ये लिहून घ्यायचं. कारण आपल्याला असं वाटायचं की काय संबंध आहे अणुचाचण्यांचा आणि आता प्रश्न विचारण्याचा. तर आता सध्या जे युद्ध चालू आहे इस्रायल आणि इराणचं, ह्याचा सध्याचा केंद्रबिंदू अणुचाचणीचा आहे. बरोबर आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं असा आरोप केलेला आहे की इराण काय करत आहे? अणुचाचणी करत आहे. आणि म्हणून आम्ही हल्ला करतोय की अणुचाचणी केली तर संपूर्ण जगाला धोका आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की अणुचाचणीवरून जर तिकडं चर्चा होत असेल तर आपल्या इथंही अणुचाचणी 2 वेळा झालेली आहे आणि ही दोन्ही आपल्याला पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाची आहे. आता याच्यानंतर 1979 साली इस्लामिक क्रांती झाली आणि 1989 साली कोण आले? तर खामेनी आले. बरोबर की नाही? म्हणजेच काय? तर अयातुल्ला अली खोमेनी हे कोण होते? इराणचे सर्वोच्च नेते होते. अयातुल्ला अली खोमेनी हे इराणचे सर्वोच्च नेते होते. 28 फेब्रुवारी या दिवशी त्यांचं निधन झालं. म्हणजे डायरेक्ट जर तारीख जरी विचारली समजा एक्झामला तरी त्याचं उत्तर निवडायचे तुम्हाला 28 फेब्रुवारी. बरोबर आहे. मग आता इथं आपल्याला ऑपरेशन विचारतात वेगवेगळे. बरोबर आहे. मग ऑपरेशन
कुठल्या देशानं काय नाव दिलं हे महत्वाचं आहे, लगेच लिहून घ्यायचं की अमेरिकेने जे इराणवरती आक्रमण केलं ते कुठल्या ऑपरेशन अंतर्गत केलं, इस्रायलने जे केलं ते कोणत्या ऑपरेशन अंतर्गत केलं, बरोबर आहे. मग अमेरिकेनं जे केलं त्या अमेरिकेनं नाव दिलेलं आहे एपिक फ्युरी. लगेच एपिक फ्युरी वहीमध्ये लिहून घ्या. प्रश्न काय विचारतील पोलीस भरतीला, अमेरिकेने इराणवर जे आक्रमण केलं ते कोणत्या ऑपरेशन अंतर्गत केलं, तर अमेरिकेनं ऑपरेशन केलंय ते आहे एपिक फ्युरी. दुसरं, इस्रायलने जे केलेलं आहे त्याला कोणतं नाव दिलेलं आहे, तर इस्रायलनं नाव दिलेलं आहे रोअरिंग लॉयन. समजतंय, इस्रायलने कोणतं नाव दिलंय, रोअरिंग लॉयन. हे दोनही नावं महत्वाची आहेत. आपल्याला आता सध्या ऑपरेशन सिंदूर वरती मागच्या रविवारी प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. आता ऑपरेशन सिंदूर विचारतायत तर हे विचारायला काहीच हरकत नाही की नाही. अमेरिकेचं ऑपरेशन एपिक फ्युरी, इस्रायलचं रोअरिंग लॉयन. मग या दोघांना उत्तर देण्याचं काम कुणी केलं असेल, इराणने. मग इराणने यांना जे उत्तर दिलं ते कुठल्या ऑपरेशन अंतर्गत उत्तर दिलं हेही तितकंच महत्वाचं आहे. तर या ऑपरेशनचं नाव आहे ट्रू प्रॉमिस 4. येते लक्षात, म्हणजे ट्रू प्रॉमिस 4 हे ऑपरेशन कुणाचं आहे, इराणचं. कुठल्या ह्या ऑपरेशन अंतर्गत इराणने कुणाला उत्तर दिलेलं आहे, अमेरिका आणि इस्रायलला. हे जे काही दिसत आहे हे आपल्या भरतीसाठी कुठलीही सरळ सेवेची परीक्षा असू द्या, VVIMP हे पाठच पाहिजेत. रोअरिंग लॉयन कोणाचं, एपिक फ्युरी कोणाचं, ट्रू प्रॉमिस 4 कोणाचं, हे देशांची ऑपरेशन आता सध्या जे लढाई चाललेली आहेत त्या लढायांना थोडक्यात जे नाव देण्याचं काम आहे ते या ऑपरेशन अंतर्गत करण्यात आलेलं आहे. समजतंय. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आता आपल्याला इस्रायल आणि इराण हे दोन्ही देश तितकेच महत्वाचे आहेत. मग आपल्याला लगेच चार्ट तयार करायचा, इस्रायल इराण. समजतंय. मग इथं इस्रायलचा आणि इराणचा काय लिहायचा आहे, प्रमुख लिहायचा आहे. आता इराणचा तर आपण बघितलं, सर्वोच्च नेता इराणचा कोण होता, खोमेनी, बरोबर की नाही. मग आता इस्रायलचे प्रमुख कोण आहेत, तर ते इथं लिहून घ्यायचे, बेंजामिन नेत्यान्याहू. हे कुठले प्रमुख आहेत, इस्रायलचे प्रमुख आहेत बेंजामिन नेत्यान्याहू. इराणचे आपण पाहिले, इराणमध्ये दोन पद आहेत, बरोबर की नाही. राष्ट्राध्यक्ष वेगळे आणि सर्वोच्च नेता वेगळा. सर्वोच्च नेता आपण पाहिलेला आहे अली खोमेनी, बरोबर. आणि VVIMP जर याच्यावरती कोणता प्रश्न असेल तर आम्हाला वाटतं आता इराणची राजधानी मागच्याच पेपरला आपल्याला येऊन गेलेली आहे, तर ती इराणची जी राजधानी आहे ती आहे तेहरान. मग आता इराणची राजधानी विचारून झालेली आहे. नेक्स्ट पेपरला किंवा येणाऱ्या पेपरला, अगदी महिन्यावर आपल्याला पेपर आलेला आहे, बरोबर की नाही. येणाऱ्या पेपरला कुठला प्रश्न येईल, इस्रायलची राजधानी कोणती, तर इस्रायलची राजधानी सुद्धा आपल्याला महत्वाची आहे, ती आहे जेरुसलेम. समजतंय का. तर हेही आपलं लगेच पाठांतर असायला पाहिजे. इस्रायलची राजधानी कोणती, जेरुसलेम. इराणची राजधानी कोणती, तेहरान. आणि त्याच पद्धतीनं आता एक प्रश्न येऊन गेलेला आहे आपल्या आठवड्यापूर्वीचा जो पेपर झाला पोलीस भरतीचा, त्याला काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा इस्रायलला नाही. मग आता आपण काय सगळ्या देशांची सीमा पाठ करत बसणार आहे का. यंदा सगळ्यात जास्त चर्चेत असणारा कोणता देश आहे, इस्रायल आणि इराण. त्याच्यामुळे बेसिक प्रश्न काय येतील आपल्याला, की दोनही देशांना किती देशांची सीमा आहे, बरोबर. मग इस्रायलला किती देशांची आहे, 4, आणि इराणला किती देशांची आहे, 7. हे आपल्याला माहीतच पाहिजे की इस्रायल म्हटलं की 4 देशांची सीमा येईल, इराण म्हटलं तर 7 देशांची सीमा येईल. आणि प्रत्येकाचं नाव लगेच लक्षात ठेवायचं. मग इस्रायलचे 4 देश कोणते कोणते ते लगेच वहीमध्ये लिहून घ्या. एक इजिप्त, दुसरा जो देश आहे तो आहे जॉर्डन, तिसरा देश आहे सिरिया, आणि चौथा जो देश आहे तो लेबनॉन. समजतंय. तर हे जे 4 देश आहेत ह्या 4 देशांची सीमा इस्रायलला लागून आहे. आता सेम इस्रायलला 4 देशांची सीमा, इराणला 7 देशांची सीमा. नीट लक्ष द्या. इजिप्त, जॉर्डन, सिरिया,
लेबनॉन. इस्रायल म्हणलं की 4 देश, इराणच्या 7ही देशांच्या सीमा आपल्याला पाठ पाहिजे. प्रश्न काय येणार आहे, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा इराणला नाही, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा इराणला आहे. मग लक्षात ठेवा, इराक, तुर्की, अर्मेनिया. लगेच लिहून घ्या वहीमध्ये. इराक, तुर्की, अर्मेनिया, अझरबैजान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान. हे सगळे देश लगेच लिहून घ्यायचे. येते लक्षात. इस्रायलला किती देशांची सीमा आहे, 4 देशांची सीमा आहे. इराणला किती आहे, 7. पटकन वहीत लिहून घ्या. याच्यावरती पोलीस भरतीला एक प्रश्न येणार म्हणजे येणार, VVIMP लिहा. समजतंय का. म्हणजे युक्रेनची राजधानी विचारली म्हणून जर तुम्ही 70-80 देशांची राजधानी पाठ करत असताल तर ते चुकीचं आहे. युक्रेनची का विचारली, कारण त्या वर्षी युक्रेनचं एका बलाढ्य देशासोबत युद्ध चालू होतं. बरोबर. आपण काय करतो, जपानचं चलन विचारलं, सगळ्या देशांचे चलन पाठ करायचे. बरोबर. एका देशाची राजधानी विचारली, सगळ्या राजधान्या पाठ करायच्या. म्हणजे हा झाला हार्ड वर्क. स्मार्ट वर्क काय, त्या वर्षी पेपरमध्ये चालू घडामोडीमध्ये कुठले देश जास्त चर्चेत आहेत त्या देशांची राजधानी पाठ करा. बरोबर की नाही. किंवा कुठल्या देशामध्ये सर्वात मोठी आर्थिक घडामोड झाली असेल तर त्या देशांचं चलन पाठ करा. म्हणजे चलन पाठ करायचं ते 8 ते 10 देशांचं चलन पाठ करायचं. राजधान्या पाठ करायच्या ते 8 ते 10 देशांच्या ज्या वर्षभरात चर्चेलेल्या आहे. म्हणून बघा, मागच्याच आता 8 दिवसापूर्वी पेपरला प्रश्न आला इराणची राजधानी. बरोबर. का इराणचीच विचारली, कारण सध्या ही चर्चा आहे म्हणून. बरोबर. म्हणजे याच्यात महत्वाचं काय, तर पहिल्यांदा इराणमध्ये इस्लामिक क्रांती कोणत्या वर्षी झाली. बरोबर आहे. इराणमध्ये ऑइलचे साठे आहेत, त्याच्यावर ब्रिटनचा कंट्रोल होता, तो अमेरिकेकडे कसा काय गेला, अमेरिकेवरून इराणकडे कंट्रोल कसा काय आला. अली खोमेनी सर्वोच्च नेते कुठल्या वर्षी झाले, त्यांचं निधन कोणत्या तारखेला झालं. बरोबर. अली खोमेनीचे कोणकोणते निर्णय आहेत, आणि हे जे युद्ध झालं ह्या युद्धाचे 3 ऑपरेशन कोणकोणते. म्हणजे इराणने वेगळं नाव दिलेलं आहे, इस्रायलने वेगळं नाव दिलेलं आहे, आणि अमेरिकेनं सुद्धा वेगळं नाव दिलेलं आहे. तर ह्या 3ही नावं तुमची पाठच असायला पाहिजे. 3 नावावरती कुठल्या ना कुठल्या परीक्षेला प्रश्न येणारच आहेत. बरं. त्याच्याही व्यतिरिक्त अजून काय काय लक्षात ठेवायचं आहे. इस्रायलची राजधानी कोणती, इराणची राजधानी कोणती, इस्रायलचे राष्ट्रप्रमुख कोण आहेत, इराणचे राष्ट्रप्रमुख कोण आहेत, आणि इराणचे सर्वोच्च नेते कोण आहेत, हे पटपट लिहून घ्यायचं. आता जे सांगतोय त्याच्यावरतीच प्रश्न पोलीस भरतीला, वनरक्षक भरतीला, इव्हन आपली अग्निवीर आर्मीची जी भरती आहे त्याच्यावरती सुद्धा याच्याच वरती एक कोणता ना कोणता प्रश्न येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न, इस्रायलला किती देशांची सीमा आहे, 4. इराणला किती आहे, 7. मग हे 4 देश आणि या 7 देशांची नावं आपल्याला तोंडपाठच पाहिजे. इतकं व्यवस्थित करायचं, कारण आगामी मुंबई शहर पोलीस भरती जी होणार आहे त्या मुंबई शहर पोलीस भरतीला चालू घडामोडीचे प्रश्न हे जवळजवळ 7 ते 10 असतात. आणि त्या 7 ते 10 मध्ये इस्रायल आणि इराण या युद्धावरती, किंवा आता जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मध्ये 1951 ते 53ला काय झालं. बरोबर. 53ला सत्ता बदल झाल्यानंतर काय झालं, 1979 साली इस्लामिक क्रांती झाली, 89ला अली खोमेनी सर्वोच्च नेते झाले, सर्वोच्च नेते झाल्यानंतर त्यांनी कोणते कोणते निर्णय घेतलेले होते, आणि अगदीच मग ऑपरेशन आपले इपिक फ्युरी असेल. बरोबर. तर ते सगळी नावं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील, कारण एक प्रश्न येणार आहे का, तर 100 नव्हे 1000% येणार आहे. पण तो कोणता येणार आहे हे आपल्याला माहित नाही, आपण काय मनकवडे नाहीये. त्यामुळे ही सगळी माहिती व्यवस्थित पाठ करा आणि हे व्यवस्थित सगळं लिहून घ्या. बरोबर. जे फळ्यावरती मी लिहून दिलेलं होतं ते प्रत्येक गोष्ट लिहून घ्या आणि प्रत्येक गोष्ट पाठ करा. याच्यामधून एक तरी प्रश्न तुमचा नक्कीच कव्हर होईल.